झी 24 तास एक पाऊल पुढे। हायवे लगतच्या बारवर आता बंदी येणार आहे अशा स्वरूपाची घोषणा आज गणेश नाईक यांनी केली। त्याच्यावर आपण या शेवटच्या भागामध्ये एक सर्वंकष सूचना काय असतील याचा विचार करणार आहोत। सर्वप्रथम मी जातोय प्रवीण अग्रवाल यांच्याकडे। प्रवीण अग्रवाल हे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत। प्रवीण अग्रवाल जी, एक प्रकारे तुम्ही जरी याचं समर्थन करत नसलात तरी एक तर मान्य कराल की कुठेतरी ड्रंक अँड ड्रायव्हिंगला चाप बसला पाहिजे, आळा बसला पाहिजे, कोणीतरी हे थांबवलं पाहिजे। तुमची असोसिएशन याकरता काय करणार आहे? असं आमचे जे बार मालक आहेत ते स्वतःच्या कस्टमरला नेहमी निर्देश देतात, तुम्ही दारू पिऊन तुम्ही गाडी चालवू नका, किंवा तुम्ही तुमच्या गाड्यावर ड्रायव्हर ठेवा, किंवा तुमच्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट असतो, रिक्षा आपल्याकडे असतात, टॅक्सी असतात किंवा बसेस असतात, तुम्ही त्याच्यात तुम्ही ट्रॅव्हल करा। असे आमच्या असोसिएशननी आमचे जेवढे बार मालक आहेत, जेवढे आमचे मेंबर्स आहेत, त्यांना सर्वांना असे निर्देश दिलेले आहेत। आणि बार मालक स्वतः अशा कस्टमर्सला ते स्वतः सांगतात, ते आम्ही पूर्णपणे काळजी घेण्याची आम्ही प्रयत्न करतो। आम्ही आज आपण बघायला गेलो तर अमेरिकाला जेवढे बार्स आहेत तिथे पोलीस नेमले जातात आणि जर कोणी दारू पिऊन जर जो गाडी चालवतो तर त्याला वॉर्निंग देण्यात येतात आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात असते, त्यांचं लायसन्स रद्द करतात। अमेरिकाला मी स्वतः बघितलेलं आहे, मी स्वतः पाहिलेलं आहे, तिथे एवढं आपल्यासारखे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम नाही आहे तिथे, तरीसुद्धा पोलीस तिथे एवढी स्ट्रिक्ट आहे की तिथे ऍक्सिडेंट। प्रवीण अग्रवाल, अगदी बरोबर मुद्दा आहे की पोलीस एवढे स्ट्रिक्ट आहेत आणि त्यामुळे तिकडे ती दारू बंदी एक प्रकारची यशस्वी झाली किंवा ड्रंक अँड ड्रायव्हिंग तिथे होऊ शकत नाही। अशोक दातार, काय सांगाल? वेळ अत्यंत थोडा आहे। सेफ्टी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावर कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही। किंवा सेफ्टीमध्ये दारू पिणं हा एक महत्त्वाचा भाग आहे, पण तो एकटा भाग नाही। तर आपण एकतर सामाजिक आणि सांस्कृतिक मानसिकता निश्चित वाढवली पाहिजे। जे काय ओपिनियन फॉर्मर्स आहेत, मीडिया काय किंवा यांनी पण अथक प्रयत्न केलेच पाहिजेत, सतत ठेवले पाहिजेत। पोलीस यंत्रणेने देखील जास्तीत जास्त लोक, असं नको की स्टॅटिस्टिकली 5% चान्स आहे मला पकडायचा तर मी गुन्हा करणार। जर असं लोकांना वाटलं की 90% चान्स आहे मला पकडलं जाणार, तर ही जी कंप्लायन्स सिस्टीम अशी वाढवली पाहिजे की ज्यामध्ये डिटरन्स फार मोठ्या प्रमाणात वाढले। तर त्याच्यामध्ये केवळ जास्त शिक्षा नाही, पण जास्त व्हेरी हाय चान्स पकडण्याची जो भीती, काय शिक्षा करावं असं वाटतं आपल्याला? माझ्यामध्ये शिक्षा अनेक प्रकारच्या असू शकतात। काही की अतिशय साध्या अपॅरेंटली निरुपद्रवी अशा देखील असू शकतात अपॅरेंटली। म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे की तुम्ही जर थुंकलात तर तुम्ही 2 दिवस रस्ता साफ करा, सगळ्या लोकांच्या देखत तुमची जी काही आबरू निघेल। त्याचप्रमाणे दारू पिण्याला किंवा अपघात करणाऱ्या माणसाला अशा प्रकारे ज्यामुळे त्यांचं समाजातलं स्थान किंवा त्यांची आबरू काय जे काय म्हणतात ती कमी होईल, अशा प्रकारची मला वाटतं जरूर शिक्षा करावी। त्यामुळे एक प्रकारे या मुक्तीला चालना मिळेल। ज्या मुद्द्यावर आपण आता डॉक्टर बंग यांच्याशी बोलणार आहोत। वेळ अत्यंत थोडा आहे। माधवराव, तुम्ही काय सांगाल? याच्या अंमलबजावणी करता कठोर पावलं उचलण्याकरता सरकारने काय केलं पाहिजे? नाही, पहिली गोष्ट म्हणजे या कायद्यांमध्ये ज्या शिक्षेच्या तरतुदी आहेत त्या फार बाबा आदमच्या जमान्यातल्या आहेत। म्हणजे आता आपण ज्या ड्रंक अँड ड्राईव्हची चर्चा करतो त्याच्यात जास्तीत जास्त शिक्षा ही 2000 रुपये दंड किंवा 3 महिन्याची कारावास। 3 महिन्याचा कारावास सहसा होत नाही, 2000 रुपये दंड भरतो, तो बाहेर पडतो आणि लगेच जाऊन शेजारी दारू पितो। त्यामुळे 2000 रुपये दंड याला काही मतलब नाही, त्याला 6 महिने कारावास पाहिजे। आणि 6 महिने कारावास देऊन थांबू नये, तर दर महिन्याला किंवा दर आठवड्याला जरी गरज पडली तरी अशी शिक्षा ज्यांची झालेली असेल त्यांचे फोटो सगळीकडे प्रसिद्धीला पाठवा। त्यांचे फोटो प्रसिद्धीला पाहिजे, एक पण त्याच्या अब्रूवर कुठेतरी शिंतोडे उडले पाहिजेत अशा स्वरूपाचं दोघांचंही मत दिसतंय। डॉक्टर अभय बंग, एक प्रकारे या निर्णयाचं आज आपण स्वागत केलं असलं तरी सुद्धा या निर्णयाच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी सुद्धा समोर येत आहेत। हा निर्णय संपूर्णपणे अंमलबजावणी पारित होण्याकरता आपण काय सूचना कराल? पहिली गोष्ट, शासनाने हे स्पष्ट करावं की ही निव्वळ दुकानं तिथून दुसरीकडे ट्रान्सफर करणार आहे की बंद करणार आहे। जर हा निव्वळ प्रसिद्धीचा आणि लोकप्रियता मिळण्याचा प्रयत्न असेल तर हे दुकानं ते दुसरीकडे ट्रान्सफर करतील, म्हणजे दुसरीकडे लोकांचं आयुष्य बर्बाद होईल। ही दुकानं रद्द करायला पाहिजे। महाराष्ट्राची दुकानांची संख्या कमी व्हायला पाहिजे, नंबर 1। नंबर 2, महाराष्ट्रातल्या दारूच्या, मी सुरुवातीला जे म्हणालो थोडा गैरसमज झाला, मी असं म्हणालो की दारूबंदी हवी, पण निव्वळ दारूबंदी पुरेशी नाही, दारू मुक्ती हवी। आणि ते करण्यासाठी अनेक दुसरे उपाय केले पाहिजे। उदाहरणार्थ
रोडवरती जे दारू पिऊन ड्रायव्हिंग करतात त्याच्यासाठी श्वासाची तपासणी करायचं एक छोटंसं इक्विपमेंट असतं ब्रीथ आणि त्याच्यावर तपासणी करता येते. आणि जो दारू पिऊन गाडी चालवत असेल त्याला अपघात व्हायच्या अगोदरच थांबवता येतं, दंड करता येतो, खाली उतरवता येतं. नंतर एक दुसरा प्रकार जो युरोपियन देशांमध्ये आहे की अपघात करणारा जिथे दारू प्याला असेल त्या दुकानदाराला शिक्षा होते आणि याला रिस्पॉन्सिबल बार टेंडरिंग म्हणतात. तर सर जर जागोजागी सीसीटीव्ही लावले तर यांना रेकॉर्डिंग करता येईल की कोणता गिराईक कुठे दारू प्याला. बरोबर आहे. त्याने जर अपघात केला तर सजा तुम्हाला व्हायला पाहिजे, दुकानदारांना व्हायला पाहिजे. बरोबर आहे. दारूच्या जाहिराती बंद करायला पाहिजे. आणि खरं म्हणजे सरकारची एक सोपी परीक्षा 2 टेस्ट मी सांगतो. सरकारला आज 8,000 कोटी रुपये दारूपासून कर मिळतो. त्यातला किती टक्के, किमान 25% लोकशिक्षणावरती खर्च करा की लोकांनी दारू कमी प्यावी. आणि दुसरं असं की ज्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदीची मागणी गेल्या 2 वर्षापासून होते आहे, 1 लाख बायांनी सह्या केल्या, 70% ग्रामपंचायतीने प्रस्ताव केले आणि शासनाने स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने असा निर्णय दिला की हो चंद्रपूरमध्ये दारू बंद करावी. सरकार केव्हा तो निर्णय अंमलात आणणार आहे? गणेश नाईक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे हा निर्णयासाठी पडलेला आहे. वारंवार त्यांनी आश्वासन दिलं आहे. तर सरकारची परीक्षा आहे की चंद्रपूरची दारू बंद करून वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली असा तिन्ही जनसहभाग घ्या आणि शेवटी व्यसनमुक्ती असा 4 पदरी कार्यक्रम. एक 4 पदरी कार्यक्रम अभय बंग यांनी सुचवलेला आहे की जी सुरुवात वर्धा आणि त्याहीपेक्षा सुद्धा गडचिरोली या भागातून केली पाहिजे. आज या कार्यक्रमासाठी सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.